याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झाली या व्यंचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, जय हनुमान ज्ञान गुरु सागर, जय कपीश रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, सुमति निवास सुमति, जय सिया राम बोलो जय सिया राम, जय सिया राम बोलो जय सिया राम। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, असे श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग असून या अभंगाचा भाव इकडं लक्ष द्या, स्वर बंद करा आता। अट्टहासाने महाराज म्हणले मी जीवन जगलो कशासाठी, माझ्या जीवनातला शेवटचा दिवस गोड असावा, आणि प्रत्यक्षात जगाचा बाप जगद्गुरु तुकोबारायाला घेऊन जाण्यासाठी येतो। थोडं शांत मन ठेवून कीर्तनाकडे लक्ष द्या। चांगला माणूस जन्माला येण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या घरात जन्माला येणार होते त्या घरामध्ये 8 पिढ्या अगोदर देव येऊन घर साफ करीत होता। काय जीवन असन महाराज। कीर्तन ऐकून डोक्याचं भुसकट झालेले माणसं आहेत आपण। थोडी माझी विनंती आहे तुम्हाला,
कसं असावं माणसाचं जीवन हे शिकवणारा अभंग आहे. आणि जसा जन्म झाला तसं जगद्गुरु तुकोबराया जगले जिवंतपणी मुक्त अवस्था. त्या मुक्त अवस्थाच्या सोबत त्यांनी लग्न लावलं. महाराज म्हणले काय कोण जाणे माझ्या जीवनामध्ये मी काय केलं असल की जेणेकरून हे घडलं. कौतुक वाटे. अहो माणूस एखादी घटना घडल्याच्या नंतर दारामध्ये रडत बसतो आणि रडता रडता सहज बोलतो माणूस काय पाप घडला असेल व आमच्याकडून. हेच बोलले तुकाराम महाराज. अरे जेणेकरून देव येतोय आम्हाला घेऊन जाण्यासाठी काय कौतुक असन माझ्या जीवनाचं. हो, हे शिकवणारा हा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा. आपल्या गावचे आदर्श पोलीस पाटील आदरणीय बोलत बोलत तुम्ही एकेरी भाषामध्ये बाळू पाटील म्हणता, पण बाळासाहेब काशीनाथ सांगळे आदर्श पोलीस पाटील त्यांच्या सौभाग्यवती वैकुंठवासी सौभाग्यवती जनाबाई बाळासाहेब सांगळे यांना जाऊन 12 महिने पूर्ण होतात. म्हणून प्रथम पुण्यस्मरण म्हणा, प्रथम श्राद्ध म्हणा, आणि तो सुयोग घडवून आणलेला आहे. त्यांचे सुपुत्र आणि पाटील यांनी आदरणीय संदीपान भाऊ 3 मुली आणि एका मुलाला त्या माऊलीने जन्म दिला. मुक्ताबाई, संगीता आणि सुनीता. एक भाची म्हणून लहानपणापासून त्यांनी वाढवली. तिचं नाव आहे भारती. तिचं बी आपल्या मुलीप्रमाणेच त्यांनी संगोपन केलं. असा हा परिवार आहे. एकंदरीत याच्यावर जर कीर्तनामध्ये विचार करायचा ठरला तर 4 मुली त्यांची आज आई या कीर्तनामध्ये हजर नाही. मला वाटतं वरी करणा बिरणा असला तर थोडा बंद करा म्हणजे आवाज स्पष्ट येईल. छान आहे आवाज, तसा वाढवू नका, अगदी छान आहे. कोणतीही बाई या बाई असेल एक काही महत्त्वाचे मुद्दे कीर्तनामध्ये मांडतो. ज्या मुलीची आई माहेरामधली मरण पावली त्या बाईच्या जीवनातला आनंद संपला. या कीर्तनामध्ये कोणतीही बाई असेल, रोज रामायणामध्ये कीर्तनामध्ये रोज आम्ही हेच सांगतोय, बाई कधीही माहेरला जा तुम्ही, फक्त तुमची माय घरामध्ये जिवंत असावी. हो, गरिबीतली माय असली ना तरी गल्लीमध्ये भीक मागणार. ए जनाबाई, लय दिवसांनी माझी मुलगी आली बघ, मला 200 रुपये उष्णे दे. मी मजुरी करून तुझे 200 रुपये फेडीन, पण माझ्या मुलीला बांगड्या भरायच्यात, माझ्या मुलीला जम्परचा पीस घ्यायचा आहे. गरिबीतली माय. आणि ज्या मुलीची आई मरण पावली महाराज, त्या मुलीच्या पिशवीची घडी कोण उकारणार. स्वामी तिन्ही जगाचा, आई विन भिकारी. या जगामध्ये 2च नाते असेत महाराज. माझी विनंती आहे तुम्हाला की निस्वार्थ प्रेम करणारे 2 नाते, एक तर जन्म देणारी माय आणि तुमचा आमचा उद्धार करणारे संत, असे 2च नाते. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. म्हणून या मुलींची आई निघून गेली. हे कायमचं दुःख त्यांच्या जीवनामध्ये आज संपलेलं आहे. त्यांनी खूप श्रीमंत व्हावं, भगवंतांनी त्यांचं कल्याण करावं, पण माळेगावाला आल्याच्या नंतर दोन्ही गालावरून हात फिरवून गालाचा मुक्का घेणारं जे नातं असतंय आईचं, ते कायमचं संपलं. आणि दुसरा मुद्दा सांगतो मी, महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ आपण या मंडपमध्ये थांबलो ती माऊली स्वतःचं कुंकू सोबत घेऊन गेलेली आहे. जी बाई कुंकू आपल्यासोबत घेऊन जाते ना, शास्त्रामध्ये पतिव्रता नावाच्या स्त्रीमध्ये तिची गणना होते. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. जी स्त्री आपल्यासोबत कुंकू घेऊन जाते, महान पतिव्रता. आणि हे घडण्यासाठी
बघा आपली जुनीच म्हण आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. माणूस पुण्यवान आहे का पापी सज्जनानो हे जिंदगीभर समजत नाही, तो माणूस समजतो शेवटच्या दिवशी. म्हणून आपल्याला हे मान्यच करावं लागेल की जी स्त्री कुंकू सोबत घेऊन जाते ती स्त्री महान पतिव्रता आहे. पतिव्रता स्त्रीच्या बाबतीमध्ये मायमावल्यांना जर संदेश द्यायचा ठरला तर रामायणामध्ये अनुसया मातेनं सीतामाईला पतिव्रतापणाचा संदेश दिला. सीतेला अनुसया माता म्हणते. जानकी स्त्रीच्या जीवनामध्ये स्त्रीचा सांभाळ करणारे मायबाप आणि बंधू ठराविक काळ असतात, पण त्या स्त्रीला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणारा तिचा पती असतो. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला देव समजून त्याची सेवा करावी. आदरणीय जना आका गेल्या, मी त्यांच्या हातचं 10 वेळेस जेवलोय. शांत स्वभाव, गरीब स्वभाव, एकही शब्द या मुखातून उलटून न बोलणारी मावळी. देवासारखा आपला पती आहे, त्याची सेवा करण्याचा संदेश त्यांच्या रक्तामध्ये. महिला मंडळी, मी काय सांगतो तुम्हाला, अनुसया माता सीतामाईला पतिव्रतापणाचा धर्म शिकवते. हे जानकी, स्त्रीच्या जातीने आपल्या पतीला देव समजून त्याची सेवा करावी. दुसरा मुद्दा, आपला पती बहिरा असेल, आपला पती मुक्का असेल, आपला पती दिसायला कुरूप असेल, आपला पती रोजीरोटी व्यवहार करीत असेल, आपला पती त्याला महारोग फुटला असेल, कसाही असेल, ह्याच्यातला कडकपणा काढा. पण माझ्यासाठी तो देव आहे अशी जाणणारी स्त्री या जगामध्ये महान पतिव्रता. आणि पतिव्रता स्त्रीच्या 4 खाणी सांगितल्या: उत्तम पतिव्रता, मध्यम पतिव्रता, कनिष्ठ पतिव्रता, सामान्य पतिव्रता. माझ्याकडे लक्ष येईन तुमचं. उत्तम पतिव्रता कुणाला म्हणतात? स्वप्नात सुद्धा आपला पती सोडून इतर पुरुषाचा चेहरा पाहत नाही. स्वप्नात सुद्धा, स्वप्नातच नजर चुकीने तिच्या स्वप्नात समजा देवच आला तर देवाला सुद्धा ती म्हणते, कोण तू? देव म्हणतो, मी जगाचा मालक आहे. ए, जगाचा मालक तू तुझ्या घरी. ती पतिव्रता स्त्री म्हणते, तुला मला भेटण्याची जर इच्छा असेल तर माझ्या मालकाचं रूप घेऊन ये, तुला मी भेट देऊ शकते. आपला पती सोडून स्वप्नात सुद्धा, देवाला सुद्धा मानत नाही आपला पती सोडून, या जगामध्ये 1 नंबरची पतिव्रता. 2 नंबरची पतिव्रता करते आपल्या मालकावर प्रेम, पण बापासारखं, मुलासारखं. 3 नंबरची पतिव्रता करते आपल्या मालकावर प्रेम, पण घरातल्याचा दबाव म्हणून करती आणि वेळेचा अभाव म्हणून करती. 4 नंबरच्या स्त्रीचं वर्णन करायला माझ्या थोबाडात ताकद नाही. पण 4 पतिव्रता स्त्रीच्या खाणी सांगितल्या, त्यापैकी उत्तम पतिव्रता की जी आपलं कुंकू आपल्या सोबत घेऊन जाते. आणि त्या महान पतिव्रताच्या लाईनीमध्ये सौभाग्यवती पूजनीय जनाबाई माता यांचा आज नंबर लागलेला आहे. म्हणून पाटलांनी, त्यांच्या मुलांनी, सप्ताहसुद्धा इतका मोठा नसतो, पण एक कार्यक्रमासाठी एवढं मोठं सौंदर्य आणि देखणं रूप तयार केले, त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. विठाला विठा. अर्थ माणसं जगत असतात असा नाही हो. कोणताही माणूस असेल 2 गोष्टी टाळू शकत नाही महाराज: स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. गदी मांडगुळकराची रचना आहे, गायलंय सुधीर फडकेंनी, सुंदर गीत आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात,
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मला वाटतं तुम्हाला इकडं मराठी कळत नाही ना. अहो कोणताही माणूस असू द्या या मंडप मधला, रोग नाही स्वतःचा टाळू शकत. मला सकाळी सकाळी त्याच नाना म्हणले, महाराज माझ्या गुडघ्याला काय करू. म्हणलं 2-3 लिटर सकाळी चहा पेत जा, झोप जा, म्हणजे गुडघे राहते. अहो गुडघे, तुम्हाला एक सांगू मी, आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध नाट आहे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, जगामध्ये रोगाचं माहेर घर कोणतं आहे? रोगाचं राहण्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? कोणतं माहेर घर आहे? पोट. पोट आणि हात पाय. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे, शरीर उत्तम चांगले. पहिल्या चरणामध्ये तुकोबारा शरीराला इतकं नाव ठेवतात की जगामध्ये माणसाच्या शरीरा इतकी घाण वस्तूच नाही कोणती, आणि त्याला पुन्हा चांगलं का म्हणतात? ज्ञानोबा सुद्धा मदालसामध्ये वर्णन करतात. बाळाला पाळण्यामध्ये टाकलं. जवानीतली आई गोंडस बाळ पाहून 7 अभंग लिहिले ज्ञानोबारायांनी मदालसा नावाचे, आणि 7ही अभंगामध्ये त्या बाळाला शिकवण दिली. पण दुर्दैव तो अभंग अजून एकाही बाईनं वाचला नाही. आईनं लेकराला काय शिकवावं एवढंच त्या अभंगामध्ये लिहिलंय. त्या बाळाला आई म्हणते, बाळा अशा जागेवर तुझा जन्म झाला की जगामध्ये तितकी घाण जागा कुठंच नाही. हे उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा, जो पंथ ओखटा रे पचलाशी कर्म कोटा, अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा, पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. म्हणून जाता जाता ओघाने आलं म्हणून सांगतो मी, महिला मंडळी इकडे लक्ष द्या.
मावल्याहो इकडं लक्ष द्या. घराची जडणघडण, गावाची जडणघडण, देशाची जगाची जडणघडण फक्त बाईच्या हातात आहे. स्त्रीच्या पोटामध्ये ज्या दिवशी गर्भाची धारणा तयार होते त्या दिवसापासून 9 महिने 9 दिवस ती बाई सावध पाहिजे. माझ्याकडे लक्ष नाही का बाई तुमचं? माझ्याकडे लक्ष आहे ना? आणि बाळ जन्माला आल्यापासून पुढं पहिले 10 वर्षे त्या लेकराला घडवणं घरामध्ये बाईचं काम आहे. मावल्या हो, तिथं जर बाई चुकली का तर रडल्याशिवाय पर्याय नाही जिंदगीमध्ये. मी कधी कधी विनोदानं दृष्टांत सांगत असतो, अर्धा मिनिट आहे फक्त. पहिलीच्या वर्गामध्ये लेकरानं पेन्सिल चोरली आणि घरी आलं लेकरू, आईला म्हणतंय, आई आई मी पेन्सिल चोरून आणली. आई कशी करते? लेकरानं पेनच चोरली, बाईनं दाबून ठेवली, तिच्या गालाचा मुखा घेतला. कशी वाटली बाई तुम्हाला? पूजा करायसारखीच वाटली ना? लेकरानं बाई तुझ्या पेनच चोरली, फाटकून जाऊन त्याच्या थोबाडात मारणं तू. हो, त्याच्या अंगावरून हात फिरवला. काय घडलं? तिथून पुढे 4 दिवसाला त्या मुलानं एका मुलाचं दप्तरच चोरून आणलं. आई मी एका मुलाचं दप्तर चोरून आणलं. आई म्हणती, लेकरानं चूक केली, माईनं बापाला त्याला पौष्टिक दिली, त्याच्या पुढच्या महिन्यात त्या पोरानं मास्तराचा मोबाईलच आणला. करमणूक म्हणून कीर्तन ऐकू नका. ज्याची संतती खराब त्याचं भविष्य काळात घर धोक्यात, त्याचं घरच धोक्यात. हो, हे कीर्तनातच फक्त ऐकायला मिळते, रस्त्याने मिळत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाची विचाराची श्रीमंती, तो वारसा ज्या माणसाच्या घरामध्ये चालतो आजही ते घर आनंदात जीवन जगतं. विठाला विठा. आपला विषय कुठून कुणीकडे चालला हे लक्षात घ्या. जगातले रोग, त्या रोगाला थांबण्याचं घर म्हणजे माणसाचं शरीर आहे. म्हणून कोणताही माणूस करोडो रुपयाचा मालक असेल पण स्वतःचा रोग कधीच टाळू शकत नाही. म्हणून ती गदी मांडगुळकराची रचना आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हा मुद्दा मी आपल्यासमोर कशासाठी मांडलाय? आपल्याला अभंगाकडे जायचंय. मरण आणि रोग कुणी टाळू शकत नाही. आणि मी तर तुम्हाला बोलून गेलोय की माणसाच्या जातीला मरण नाही. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही. मला खरं इमानदारीने सांगावं, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माणसाने छाती ठोकपणानं सांगावं. माझा प्रश्न आहे तुमच्याकडं, या मंडपमध्ये बसलेल्या माणसांनी खरं सांगावं, कोणाची मरण्याची इच्छा आहे आता? लक्ष्मण तात्या, कुणाला वाटतंय मरावं? बरं इमानदारीने सांगा, इथून पुढं जगून आपला फायदा? घरातल्या माणसाच्या तरी कामाला पडतोय आपण. मी कशासाठी बोलतोय? महाराज वयाच्या 22व्या वर्षी हे जग सोडण्याची इच्छा व्हावी. काय ज्ञानोबारायाचं जीवन असेल. आणि गाथा आणि ज्ञानेश्वरी एवढी मोठी देणगी तुम्हा आम्हाला देऊन जगाचा निरोप घेतला माऊली ज्ञानोबारायांनी. आणि ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला सगळे संत रडत होते. हे नवल नाही महाराज, जगाचा बाप रडत होता.
त्यावेळेला रुक्मिणी माता विचारते, देवा का रडताय तुम्ही? अहो हे लोक रडू लागले म्हणजे सुज्ञ माणसांनी यांची समज घालणं हे आपलं कर्तव्य आहे. का रडता? रुक्मिणी माता विचारते. त्यावेळेला मी का रडतो याचं उत्तर देवाने दिले. तो स्वतंत्र अभंगच आहे. देव म्हणती रुक्मिणी हाच एक योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. धन्य धन्य धरातळी जो याचे दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, याचे निकुळ पवित्रा सकळही होती. अलंकापूर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ. ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येवोनिया भूमीसी याग संपादिले अहर्निसी. इंद्रायणी इंदुरीसी जाण पंचक्रोशिया पासूनी. येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवापासोनी भागीरथी वसे. पूर्वटिका दिसे प्रत्यक्ष जाण पार्वती. येथे वनवल्ली वृक्षी देव येवोनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असतिना सती उदकी. हे पंढरीहुनी सोपे जनासी हरावया पापे. कळिकाळ कोपलियान कोपेन चले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी प्रेम व संडले रुक्मिणीसी. मने धन्य धन्य जयाची एकुशी. ज्ञानदेव जन्मले विठ्ठला विठ्ठला. महाराज इकडे लक्ष द्या. अहो घरातले माणसं सुद्धा रडाना तापून मेल्यावर काय जाता घेऊन तुमच्या सोबत. पैसा महत्वा नाही तुमच्या जीवनातला, तुमची संस्कृती महत्वाची आहे. लाख कमवला असेल तुमच्या घरामध्ये तुम्ही, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. करोडो रुपयाचा बंगला बांधला असेल पण मुलगा जर तोंड पाहत नसेल आपलं तर बंगला बांधून ते घर दरिद्री, लक्षात ठेवा. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, संपत्तीपेक्षा संस्कृती महत्वाची आहे. जगामध्ये मंदिर बांधले कुणाचे? झोपडीत राहणाऱ्या साधू संतांचे. बंगल्यावाल्याचे मंदिर नाही बांधण्यात आले. याचा अर्थ बंगला नसावा असा माझा भाव नाही. या वा वा विठ्ठला विठ्ठला. अहो कुणीतरी आपल्यासाठी रडावं महाराज. शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करुनी जीवनात. वाघा सारिका झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा. मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ. नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. मी कशासाठी सांगतोय? कसं जीवन असावं माणसाचं. प्रतापगडाच्या पायथ्याला आम्ही एका हॉटेलमध्ये जेवलो आणि बिल द्यायला टेबलवर गेलो. माझी शरीर संपता माझा पोशाख पाहून त्या हॉटेलचा मालक म्हणतो, महाराज कुठले आपण? म्हणलं बीड परळी. त्यानं त्याची कॅबिन सोडली, महाराजांनी बाहेर आला आणि गुडघे टेकून माझं दर्शन घेतलं. म्हणले तुमचे बिल नको आम्हाला. हे माझ्या हॉटेलचं जे वैभव दिसतंय फक्त गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेली क्रांती आहे. आमच्या जीवनामध्ये हजारो लोकांचे संसार उभे केले. हजारो. अहो
साहेबांना पाहिलं का महाराज? नुसतं पाहिलं तरी आपलं काम होत होतं. अनेक नेते भारतामध्ये जन्माला येतील आणि मरतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाची बरोबरी नाही कोणी करू शकत. हो, आजही आपल्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मी तुमच्यासमोर दृष्टांत मांडला. 22 वर्षाचं मूर्तिमंत ज्ञान या जगातलं प्रत्यक्ष ज्ञानोबाराया तुमचा आमचा निरोप घेतात. देव सुद्धा रडतोय. याचं उत्तर अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता तहासा, याच्यासाठी केला होता तहासा, याच्यासाठी केला होता तहासा, याच्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला? इकडं लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. संपूर्ण जीवनभर अट्टहास केला. कशासाठी? अहो, पोरा बाळासाठी, संपत्ती कमावण्यासाठी अट्टहास केला तुम्ही आम्ही. म्हणून घरातले सुद्धा माणसं रडत नाहीत. पहा तुम्ही संत भगवान बाबाचं जीवनचरित्र.
18 जानेवारीला संत भगवान बाबाचा अंत होतो पुण्याच्या दवाखान्यामध्ये, पण अंतविधी 21 जानेवारीला गडावर होतो. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? 4 दिवस संत भगवान बाबाचं शैव ते प्रेत कुठं होतं? पुण्यावरून भगवान गडावर जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला जिथं फाटा फुटल त्या फाट्यावर त्या काळामध्ये कपड्याची वेश टाकलेली होती. आता मंत्री महोदय आलं म्हणजे शहर सिटीमध्ये कपड्याच्या वेशी टाकतात लोक, पण भगवान बाबाचं प्रेत जिथून जाणारे त्या फाट्यावर त्या काळात हजारो लोकांनी येशी टाकल्या होत्या. इतिहास आहे हा, जिवंत इतिहास आहे. आणि तुम्हाला सांगू मी, भगवान बाबाच्या प्रेतावर गडावर आल्याच्या नंतर त्या प्रेतावर 3 क्विंटल सोनं साचलं होतं. 3 क्विंटल सोनं. प्रत्येक आहेवबाई अंगावरचे सोन्याचे अलंकार काढून त्या बाबाच्या प्रेतावर अर्पण करत होती. 1 रात्र आणि 1 दिवस नगरच्या हनुमंतरायाच्या मंदिरावर बाबाचं प्रेत होतं. त्या काळात लोकांना दर्शन घेण्यासाठी. पाथर्डीला 1 रात्र आणि 1 दिवस होतं. खरवंडीमध्ये 1 पारुकभर होतं. आणि नंतर प्रेताची गाडी भगवानगडाला लागली. असं सांगितलं जातंय की बाबाच्या प्रेताची गाडी गडावर गेल्यावर संत भगवान बाबांनी लाडानं सांभाळलेल्या गायी आणि घोडे महाराज त्या गाडीला प्रदक्षिणा घालत होते. मुके प्राणी जिबीनं चाटीत होते ज्या गाडीमध्ये संत भगवान बाबाचं प्रेत होतं. कशासाठी सांगतो? ही कथा नाही की शेवट माणसाचा कसा असावा हे सांगतोय मी. आणि सुंदर कवित्व आहे पहा. आय गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे, दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी, रूपनाम भगवान साटिले मनी. श्रावण वद्य अष्टमीला 1896ला घाट सावर गावी सूर्योदय समयाला हो हा. माता कौतिका पिता तुबाजी पोटी रत्नाले उदयाला, दिव्य देऊनी विभूती धन्य केले जगाला. गेले नाही ते आमर झाले भगवान बाबाचे, दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी, रूपनाम भगवान साठिले मनी. बालपणीच केली होती वारी पंढरीची, ध्यानी मनी साठविली मूर्ती विठ्ठलाची हो हा. माणिक बाबा गुरु संसार तारू आता भीती कशाची, उपकार केला आशीर्वाद दिलाही महिमा सद्गुरूची. गेले नाही ते आमर झाले भगवान बाबाचे, दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी, रूपनाम भगवान साठिले मनी. देता कीर्तनाची हाक गावोगावचे जमती लोक, अंगी असे ताल स्वर सदा कीर्तनी तत्पर हो हा. ज्ञान देऊनी लोका देव केला सखा, यात्रा भरते गडावरी. या दसऱ्याला बेटा बाबाला न्यामायेची दोरी.
गेले नाही ते आमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी रूप नाम भगवान साटिले मनी। सज्जनानो, संत भगवान बाबा ज्या वेळेला गेले, इकडं लक्ष द्या, गहिनीनाथ गडकर वामन भाऊला ही गोष्ट कळाली। माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? संत वामन भाऊ गहिनीनाथ गडकर जिंदगीमध्ये दोनदा रडले फक्त। भगवान बाबाच्या मातोश्री गेल्या त्यावेळेला रडले आणि संत भगवान बाबा गेले त्यावेळेला रडले। आजही तुम्हाला चौकशी केली तर ऐकायला मिळेल, मोत्या आणि सुरत्या नावाचे दोन बैल होते। बाबा गेलेली बातमी कळाल्यावर बैलगाडी झुपली स्वतः भाऊनी आणि बैलाच्या पाठीवर मस्तक टेकवलं गाडीत बसल्यावर आणि ढोरासारखे रडले, हे सुरत्या, हे मोत्या, अरे माझ्या काळजाचा घड गेला बाबा, माझा भगवान गेला आणि या दुनियामध्ये सध्या मी पोरका झालो म्हणून वामन भाऊ रडत होते। एवढा मोठा साधू रडतो, याचं कारण काय? हे कारण शोधणारा अभंग आहे महाराज। फक्त याजसाठी केला होता अट्टहास। तुम्हाला हात जोडून पाया पडून माझी विनंती आहे, कुणीतरी आपल्यासाठी डोळ्याला पाणी आणावं, असं माणसाने जीवन जगावं। अट्टहास शब्द वापरला। अट्टहास म्हणजे प्रयत्न, प्रयत्नच, पण त्याला विशेषण लावलंय आटोकाट प्रयत्न। आटोकाट प्रयत्न याचा अर्थ अट्टहास। मुंगी सुद्धा आपल्या पायाखाली मरू नये इतका अट्टहास। कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनामध्ये कोणाची नुकसान आपल्याकडून होऊ नये। माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। सध्याच्या काळामध्ये जीवन जगणं मुश्किल गोष्ट आहे महाराज, बरं का? महापापाचे प्रकार 5 सांगितलेत शास्त्रामध्ये। जगातलं 1 नंबरचं पाप हिंसा। हिंसा जरा कान उघडे करून ऐका। हिंसा म्हणजे खून, आणि खून म्हणजे रक्त। दुसऱ्याचं रक्त आपण चुलीवर शिजवून खाणं। बसा बाबा बसा। मला वाटतं माझ्याकडे लक्ष नाही तुमचं। मनाची हौस फिडून घेऊ नका, जिभेचे चोचले पूर्ण करू नका। आज क्षणिक सुखासाठी आपण आनंद भोगतोय, परिणाम वाईट आहे, लक्षात ठेवा। हो, केलेल्या पापाची फेड नाही, जगात कुणाला सुट्टी नाही महाराज। 1 नंबरचं पाप आहे जगामध्ये दुसऱ्याचं रक्तमांस शिजवून खाणं। कीर्तन झाल्यावर महाराज का असा बोलतोय म्हणू नका। लय राग एखाद्याला आला तर पटकन माळ घाला, पण महाराज आगाव बोलतोय म्हणायचं नाही। साधू संताचा संदेश आहे, लोकांचं रक्तमांस खाणारा माणूस या जगातला 1 नंबरचा पापी आहे। मांस खाता हौस का माझ्या पदार्थ त्याला प्रमाण दिले तुकाराम महाराजाचं। मांसाहार करताना माणूस स्वतःची हौस पुरवतोय, पण हातानं दुश्मन तयार करून ठेवलाय हे विसरतोय। 2 स्वतःला शहाणं समजणारे माणसं झोपताना थोडी घेतात। या 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 विठाला विठाला।
पाप आहे चोरी चोरी, आणि 5 नंबरचं पाप आहे मूर्खाची संगत. हो, चुकीच्या माणसाची संगत जर लाभली का महाराज, तर संपूर्ण कुटुंबाचा नाश होतो. हे सर्वसामान्य कुटुंबाचं द्या सोडून, कैकई सारखी विश्वसुंदरी बाई, देवाची माय, कैकई संताची माय, अयोध्येचा सम्राट राजा दशरथाची पत्नी, विश्वसुंदरी म्हणून रामायणामध्ये वर्णन केलं जातंय कैकईचं. पण एका विधवा बाईच्या, 3rd क्लास बाईच्या नादाला लागली आणि घराचा नाश झाला महाराज. मला वाटतं इकडं मराठी कळत नाही काय की बाबा. एक विधवा 3rd क्लास बाईच्या नादाला लागली विश्वसुंदरी, आणि राम स्वतः वनवासाला जातो. राजा दशरथ आपटू आपटू मरतो. हा संगतीचा परिणाम आहे. या जी समस्या तुमच्या समोर मांडल्या मी, या माणसाला उद्ध्वस्त करणाऱ्या समस्या आहेत सगळ्या. मला महत्वाच्या मुद्द्यावर यायचे. अट्टहास, जीवन जगताना अट्टहास, याचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्रकारचं आपल्या जिंदगीमध्ये पाप घडता कामा नये, आणि कुठला न कुठला आपल्या रक्तामध्ये परोपकार असावा. असं अट्टहासानं जीवन जगावं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला. तो अट्टहास, अहो, धनाला माती समजलं, दिसल ती स्त्री माझी आई समजली, आणि मंबाजी बुवानी लाकडाने मारलं तरी त्याचे पाय चोपले. काय जीवन जगले असते तुकाराम महाराज. तुमच्या अंगावर एखादी पान खाऊन जर पिचकारी मारली तर तुम्ही त्याचे पाय चोपतान काय? घडण कधी आहे? विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावर ज्या दगडावर बसून भजन करीत होते, त्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या मोहराने भरलेली एक पिशवी नेऊन ठेवली. तुकोबाराय नेहमीप्रमाणे विना घेऊन गेले. काही सोन्याच्या मोहरा खाली सांडल्या होत्या, काही पिशवीत होत्या. पण ते प्रदर्शन पाहिलं आणि तुकोबाराय गारकून फिरले महाराज, आणि इंद्रायणीच्या काठावर जाऊन भजन सुरू केलं आणि त्या दगडाकडे पाठ केली. झाडावर बसून छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायाचं कार्य पाहत होते. दगडातून आवाज आला. जगद्गुरु तुकोबारायाला दगडातून आवाज येतो, का हो तुकाराम बाबा? रोज भजनाचा आनंद आम्ही भोगत होतो, दगड बोलतोय. का आमची अवहेलना केली? दगड बोलतोय. हे खोटं समजू नका, नाही तर इथून पुढं कुठे कीर्तनाला जाऊ नका. दगड बोलतोय. त्यावेळेला दगडाला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, अट्टहासानं जीवन जगण्याची पद्धत आहे तुकाराम महाराजाची, त्याच्यासाठी बोलतोय मी. आमच्यासारख्या महाराजानं त्या दगडावरची ती थैली सोडली असती काय? के काका सोड, आम्ही सोडत का त्याला? त्या दगडाला तुकाराम महाराज म्हणले, तुला धनाची अभिलाषा आहे, धनानं विटाळलीस तू, आणि तुला माझा स्वीकार करायचा असेल तर इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करून ये. अहो, दगड होता, जड वस्तू आहे दगड, पण गणगळत गणगळत इंद्रायणीमध्ये दगड जातो आणि स्नान करून आपल्या जागेवर येऊन थांबतोय दगड. आणि नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज त्या दगडाचा स्वीकार करून त्याच्यावर बसून भजन चालू करतात. हे झाडावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यानं पाहून रडत होते. खाली उतरले सर 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 सर, गुडघे टिकून जगद्गुरु तुकोबारायाचं
दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. माझी विनंती आहे तुम्हाला, रात्रंदिवस धनाच्या पाठीमागं पळणारी आपण माणसं आहोत म्हणून आपला शेवटचा दिवस चुकीचा होतोय. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तोंडातले वाक्य आहेत. माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला, कशासाठी? शेवटीचा दिस गोड व्हावा. म्हणून महाराज म्हणले आता माझ्या जीवनामध्ये काम आसन, क्रोध आसन, लोभ आसन या तिन्ही वस्तूबद्दल कसलीही तृष्णा नाही. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला, माझा शेवट गोड झाला. आता निशिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. हा अभंग तुकाराम महाराजांनी मेल्यावलेला आहे का जिवंतपणी? मला तुमचा मेळच कळा ना काही. महाराज जिवंतपणी लिहिलेला अभंग आहे. छाती ठोकपणाने माणसानी बोललं पाहिजे की माझ्या जीवनात मी हे कार्य केले, माझ्या जीवनात मला धोका नाही. हे जिवंतपणी बोलणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. मेले हो काय खरंय महाराज. आता उगं तो थंड आहे, माणूस मेल्याच्या नंतर ती अंगुरा लावणारी बाई असती, ती म्हणती माय ते नातरून तो आजाचा आलाय ना पोटाला. आजा आमचे तुकाराम महाराज म्हणले आंधळा आणि पांगळा मिक्स अभंग आहे. चालता वाट पुढे भय वाटते चिते, बहुत जण गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझ धरोनी चित्ती. आता माझी करी चिंता
दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी, निरवी सज्जन संता. माणूस मेला, विषय संपला. मेल्याला माणूस कुठं गेला, काय करतो, तो वापस येतो हे बोलणं म्हणजे अतिशय तोथांड आहे, सगळं खोट आहे. साधू संताचा आधार आहे त्याला. म्हणून जिवंतपणी ही जी अवस्था आहे जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनातली जिवंतपणी अवस्था आहे. आता निशिंतीने पावलो विसावा. आणि जाता जाता तुम्हाला माझी विनंती, खरं सांगा तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही समाधान कधी मानणार, कधी मानणार? दामवांना ऐकू येत आहे का? लय जुनी ओळख आहे आमची, जुन्या ओळखीत विनायक भाऊ यांच्या. पण आता मला हे खातं घर सापडले. हे माळेगाव म्हणजे माझं खातं घर आहे. विठाला अतिशय या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे आदर्श पोलीस पाटील, कार्यक्रमासाठी हा समाज येतो ही त्यांच्या जीवनातली श्रीमंती आहे. त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही सर्वजण सामील झालात. सगळी माझ्या परिचयाची मंडळी तुम्ही आहात. कीर्तनामध्ये माझी विनंती आहे, तुम्हाला अभंगाचा भाव लक्षात घ्या. कुठंतरी समाधान मानून जीवन जगा. समाधान माना, ही माणसाच्या जीवनातली खरी श्रीमंती आहे. आणि हे घडण्यासाठी अभंगाचं तिसरं चरण आहे. झाली एखाद्या माणसाने 5000 मिनिट जायचंय का आपल्याला? सुग्रीव आणि वालीचं युद्ध चालू, आणि सुग्रीवाच्या सोबत देवाने मित्रत्व केलं होतं. म्हणून झाडाच्या आड उभा राहून रामप्रभूंनी वालीला बाण मारला, वाली धरणीला पाडला. पटलं तुम्हाला? इथवर आलं. पण वाली धरणीला पडल्यावर राम पळत आले, आणि रामाच्या पायाची चाहूल लागल्याबरोबर वालीनं डोकं उचललं, आणि रामाला वाली म्हणतो, देवा माझा पक्का आत्मविश्वास झाला की कौशल्यामाईचं दूध पिणारा मुलगा असं गलत काम करू शकत नाही. नक्की एखाद्या वेळेस कौशल्यामाईच्या गैरहजेरीमध्ये रामा तुला कैकेयीने दुधाचा घोट पाजला असावा, म्हणून मला बाण मारण्याची दुर्बुद्धी तुला सुचली. कळतंय रामायण तुम्हाला? इथपर्यंत आलं बरोबर? पडल्या पडल्या वाली म्हणतो, खरं सांग रामा, भांडण माझ्या सख्या भावाचं न माझं, तुझा न माझा काय संबंध? तू अयोध्येचा माणूस,
पण मला कळलंय अयोध्येतून तुला काही नाकारलंय, म्हणून तुला वाटतंय मला मारून किष्किंधा नगरीचं राज्य करावं. अनेक प्रसंग बोलतो पडल्या वाली म्हणतो रामा मला वाटलं होतं आणि मी ऐकू नये. धर्महित अवतरे हो गुसाई, मारे हो मोही ब्याद की न्यायी. धर्महित अवतरे हो गुसाई. हे धर्माच्या हितासाठी राम अवतार आणि मला जनावरासारखा बाण मारलास तू. रामा तुला खरं सांगू, तू पापी माणूस आहेस, 1 नंबरचा पापी आहेस तू. कोण म्हणतंय हे? वाली देवाला म्हणतोय तू पापी आहेस. मग राम वालीला म्हणले मूर्खा. रामाला वाली म्हणतो कुठलाही माझा दोष नसताना तुम्हाला बाण मारलास रामा, तू आधर्मी आहेस. आणि मग राम वालीला म्हणतो मूर्खा, पडल्या गप्पा मारतोस, धर्म नाधर्म कळला का तुला? ए मूर्खा, अरे जो बी पुरुष स्वतःची मुलगी, स्वतःची बहीण, स्वतःची सून आणि छोट्या भावाची पत्नी या 4 स्त्रियाकडे वाईट नजरानं पाहतो, त्याला दुपारच्या 12 वाजता गावाच्या चौकामध्ये दगडानं तोडून मारलं तर मूर्खा पाप होत नाही. स्वतःच्या सख्या भावाची बाई तू घरात ठेवून घेतलीस, तुला लाज वाटत नाही? आणि धर्म अधर्माच्या गप्पा मारतो. तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही. 1 नंबरचा पापी आहेस तू वाली, असं राम म्हणतात वालीला. आत्ता वाली काय म्हणतो ती ऐका. वाली म्हणतो देवा मी पापी. सगळ्या ग्रंथामध्ये सांगितलंय जन्मभर दारू प्याला नाही, ते कुठाने केले, पण मरताना अशा नालायक माणसाच्या मुखाला जरी राम शब्द आला तरी तो पुण्यवान, असं सगळे ग्रंथ सांगतेत. आणि रामा मरताना माझी मान तुझ्या मांडीवर आहे, मी पापी कसा? कशासाठी सांगितलं हे? कर्मणूक म्हणून सांगितलं का? कशासाठी सांगितलं? मी पाप करतोय का पुण्य करतोय हे जगात कुणी ठरवू शकत नाही. वाली महापापी माणूस आहे, पण तो वाली म्हणतोय जन्म जन्म मुनी जतन कराई, अंती राम कही आवत नाही. अरे जन्माचे जन्म गेले, पण मरताना कुणाच्या मुखाला राम शब्द येत नाही. देवा माझं मरण तुझ्या मांडीवर आहे, काय पुण्यवान आहे मी. कशामुळे बोललो हे? तुकोबारायाचं वाक्य आहे. अरे देव मला घेऊन जाण्यासाठी येतोय. कवतुक वाटे नाम मंगळाचे. म्हणून पुण्यवान माणूस शेवटच्या दिवशी करतो, त्याच्या आधारावर हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आपण. सर्वजण आता माझी विनंती आहे, हातवरी घ्या थोडे. थोडा आवटाळा बी निघलन, कार्यक्रमाची शोभा वाढल. वा वा वा. माळेगावमध्ये आज एक पंढरपूर तयार झाल्यासारखी क्रांती आहे ही. विठोबा रखुमाई,
संपूर्ण जीवनामध्ये हे जग जिंकण्याची ताकद भगवंताने तुमच्या आमच्यामध्ये दिलेली आहे. हो, जिवंतपणी हे सर्व करता येतं, पण त्यासाठी त्या माणसाच्या जीवनामध्ये अट्टहास लागतो. आणि त्या अट्टहासामध्ये जर चूक असेल तर मग त्या माणसाला ते आनंदाचे दिवस भोगता येत नाहीत. एका पांगळ्यामध्ये जगद्गुरु तुम्हाला सांगतो, इकडं लक्ष द्या. भजन म्हणणाऱ्या माणसांनी अभंगाचा अर्थ करून भजन म्हणी जावा. आता पांगुळ आहे, तुम्हाला सांगतो, त्या पांगळामध्ये एक चरण लिहिलेले. ज्या वेळेला माणसावर वेळ खराब येते आणि माणूस मस्तकाला हात लावून रडतो, त्यावेळेला एक चरण लिहिलंय, काय मी चुकलो गा मागेले नव्हे काय, काय मी चुकलो गा मागेले नव्हे काही, नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही, नकळेची पाप पुण्य कोणाला आठव नाही. माझी भुललो गा दीप माझे भुललो गा दीप पतंग सोयी, त्या माझा जीवन संत अनुभव काय, या माझ्या जीवनाला संत महानुभव काही. जाते पंढरपुरा या माझ्या तेथे आत्माचा सोयारा, देवदान करा जातो पंढरपुरा या माझ्या तेथावरी दाखला सोयारा. तसं जीवन तुझं एवढं प्रेम आहे, काय पाहिजे तुला? 4 पुरुषार्थापैकी कुठलाही पुरुषार्थ माग. अर्थ माग, धर्म माग, काम माग, मोक्ष माग. त्यावेळेला तो भरत म्हणतो, अर्थाने अवेदेत अनर्थ केला ते अर्थ मला मान्य नाही. जगानं धर्म जिवंत ठेवावा म्हणून माझा रामदादा बंधुप्रेमापोटी झाडाचा पाला 14 वर्षी जंगलात खातोय, तो धर्म मला मान्य नाही. कामाच्या ताहारी गेला माझा बाप, म्हातारा झाला तरी काही पशीच बसायचा. मला वाटतं तुमचे लग्न नाही काय की झाले. हो, गोरीपान देखणी बाई होती, म्हातारी झालती पण डाय करीत होती. कामाच्या आहारी गेला राजा दशरथ. आणि मोक्ष प्राप्त झाल्यावर असं भजन नाही करता येत, म्हणून चोपाई लिहून ठेवली तुलसीदासानी, अर्थन धर्मन काम रुची गतीन चहू निर्वाण. अर्थन धर्मन काम रुची गतीन चहू निर्वाण. जन्म जन्म रती राम पद यही वरदानन आन सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. मोक्ष नको म्हणणारे भरत, मी कशासाठी गेलो तिकडं? मोक्ष जिवंतपणी प्राप्त करणारे वारकरी संप्रदायाचे थोर संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आम्ही म्हणले मुक्ती बरोबर लग्न लावलंय, मरायच्या अगोदर ही अवस्था, हे अभंगाचं शेवटचं तुका मुक्ती परनीली नवारी, तुका मन मुक्ती परनीली नवारी, तुका मन
अभंगाचा भाव संपला, वेळही संपला. अतिशय जबरदस्त दोन्हीही मृदंगवादक बरं का. खरं म्हणजे ते ज्या आईच्या पोटामध्ये जन्माला आले ती आई भाग्यवान. तसेच पहाडावणी आमचे गायक, इकडेही पहाडावणी गायक. या कार्यक्रमाचं खरं सौंदर्य आहे महाराजी बरं का. वारकरी संप्रदाय जिवंत ठेवणारी ही भाग्यवान संत मंडळी आहे. या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजणांनी अतिशय गोड साथ दिल्याबद्दल या परिवारातर्फे तुमचे आभार व्यक्त करतो. आणि वर्णन करावं तेवढं कमी आहे. असे पहाडावणी कुलवान परिवारातली तुम्ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी आलात. मी संत भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या घराघरामध्ये सुख, संतती, संपत्ती, ऐश्वर्य नांदावं अशी कळकळीची संत भगवान बाबा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कैलासवासी मातोश्री सौभाग्यवती या माऊलीच्या पुण्यस्मरणार्थ जनाबाई बाळासाहेब सांगळे या माऊलीच्या पुण्यस्मरणार्थ वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी हजेरी लावल्याबद्दल आदरणीय पाटलांच्या तर्फे, त्यांचे चिरंजीव संदीप भाऊ, संपूर्ण परिवारातर्फे तुमचे ऋण व्यक्त करतो, आभार नाही. आणि आता चिठ्ठी आली मला भारूड म्हणा म्हणून, त्याच्यासाठी 1 मिनिट घेतो फक्त. आमचे साधू संत म्हणले पूर्वीच्या काळामध्ये बाई उभ्या आयुष्यात बाईनं आपल्या नवऱ्याला काम नाही सांगितलं. आताच्या बाईनं हा हाताखाली ठेवलाय. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले गेला तो काळ गेला, हे खोटे झाले आली उसी, केली मर्यादा नाहीसी. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील, पण तिची टक्केवारी कमी होईल. त्याच्यावर बाईला संदेश म्हणून नाथ महाराजांचं भारूड आहे. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. ए मावशे, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय. केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी घे. 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 काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य मागर धन्याला. काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य मागर धन्याला. जसं जपावं काळ्या मण्याला, तसं जपावं घरे धान्याला. जपावं काळ्या मण्याला, तसं जपावं घरे धान्याला. घे गे माय वाढगे, केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी घे. आठवा भरून जोंधळा दे तुझ्या बबीला माझा झुबा घे. हौसाय गे कौसाय तुझ्या ताईला जायचं काजळ घे. घे ग माय वाढगे, केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी घे. एका जनार्दनी नाथाचे भारूड हरिनाम तू मुखान घे. हरिनाम तू मुखान घे. घे गे माय वाढगे, केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी घे. केसारी फणी घे मैना, काळी पोत मणी घे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.
साऊंड सिस्टीम वाले जनावाने टाळी वाजवा एक बार. वा वा, एक नंबर. या ठिकाणी आम्ही संप्रदायाच्या मार्गातून